आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धनाथ वस्ती येथे 79वा स्वातंत्र्य दिन समारोह संपन्न। मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन, इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन। ऐ वतन ऐ वतन ऐ वतन, जाने मन जाने मन जाने मन। ऐ वतन नमस्कार, माझे नाव जान्हवी जगदीश गोडके। आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल काही त्यांचे शब्द सांगणार आहे, तर तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती आहे। शिवाजी आपला आई जिजाबाई होते। सर्वांना नमस्कार, मी अथर्व आहे। माझ्या भाषणाचा विषय छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला। छत्रपती शिवाजी महाराज शूर व पराक्रमी राजा होते। छत्रपती शिवाजी महाराज भाषण संपवतो। जय जय जाऊ जय शिवराय। छान छान। महाराज नमस्कार, माझे नाव आरुष सुनील गोडके। एक होता शिवाजी, भीती नव्हती जगाची, साथ होती आई जिजाबाईची। दशत लाडांनी भगव्याची। एवढे बोलून माझे भाषण संपवतो। जय हिंद जय महाराष्ट्र। Good morning all of you. I am Suraj Kerala Jadhav. Today we celebrate our Independence Day. On this day, India became independence of unity, the power of country, my proud. Thank you. सर्वांना माझा नमस्कार, माझे नाव संस्कार अजित चव्हाण। कदम नव्हते, कायदे नव्हते, तरी सुखात होती प्रजा। सिंहसेना होता माझा छत्रपती राजा शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। छत्रपती शिवाजी महाराजांना नंतरी जगण्यास प्रेरणा, अशा या रयतेच्या राजाने संस्कार अजित चव्हाण मानाचा मुलगा होतो मानाचा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। माझा नमस्कार, माझे नाव प्रताप शेरला दिसले आहे। आज 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन आहे। आजच्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। आपला भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले। जय हिंद जय महाराष्ट्र। श्रेया माझ्या सर्वांना माझा नमस्कार। सुंदर सुंदर भारत देश, सर्वात वेगळा माझा देश, जग ज्याच्यावर गर्व करे, असा माझा महान देश, असा माझा महान देश। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद जय भारत। या भारत देशाला चला दिव्या सलामी, ही तिरंगी झेंड्याला सर्वांना माझा नमस्कार। मी श्रेया गणेश जाधव। आज 15 ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन। सर्वांना भारतीय स्वातंत्र्य
झाल्या. आज मी छत्रपतींच्या शहाजी राजे आई जिजाबाईने श्रीरामाच्या श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगितल्या. त्याचं ऐकून शुभाला वाटले आपण शुभा लिहिण्यापासून शिकला. त्यांनी लढायचे शिक्षण घेतले. शुभाला मावळे मित्र मिळाले. शुभाने किल्ले जिंकले. मला त्याच्या स्वातंत्र्य दिन माझे एवढे भाषण जय हिंद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव राज आहे. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही 4 शब्द सांगणार आहे. शिवाजी राजांची वडील शहाजी राजे आई जिजाबाईने बाळ शुभाला श्रीरामाच्या श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगितल्या. ते ऐकून शुभालाही वाटले आपण शुभा लिहिण्यापासून केलं. त्यांनी लढाईचे शिक्षण घेतले. शुभांना मावळे मित्र मिळाले. त्यांनी शत्रू हल्ले केले. किल्ले जिंकले. मराठ्यांचे स्वातंत्र्य राज्य निर्माण केले. लोक त्यांचा प्रेमान जय जयकार करतात. छत्रपती शिवाजी महाराज की माझा नमस्कार. माझे नाव स्नेहल आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आज स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या दिवशी 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला. देशाला मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांचे बलिदान दिले. या सर्व शूरवीरांना आपण वंदन करूया. आपण आपल्या देशासाठी चांगले काम करूया. मला माझ्या भारत देशाचा अभिमान आहे. जय हिंद जय भारत. पूजन व येथे जमल्या सर्वांना माझा नमस्कार. मी आज तुम्हाला शिवरायांबद्दल काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे. माझे नम्र विनंती. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी आई जिजाबाई होत्या. त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. माता जिजाबाईंनी बाळ शुभाला श्रीरामाच्या श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगितल्या. एवढं बोलून मी माझ्या भाषेसोबत जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव समृद्धी दाजी भोसले आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस सर्वांसाठी सन्मानाचा व अभिमानाचा आहे. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झाला. म्हणून हा साजरा करत आहोत. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद जय महाराज. आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल मी 4 शब्द सांगणार आहे. हे तुम्ही शांतपणे चित्तेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. छत्रपती शिवाजी महाराज शूरदास होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते व त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते. छत्रपती शिवाजी महाराज 15व्या वर्षाचे होते. मावळ्यांसोबत स्वराज्याची स्थापना केली. प्रतिज्ञा केली. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. माझे नाव ज्ञानेश्वरी लक्ष्मण गांजाले. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे व त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते. जिजाबाईंनी बाळ शुभाला श्रीरामाच्या श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगितल्या. त्यांच्या गोष्टी ऐकून शुभालाही वाटले आपण शूर व्हावे. लोकांचे भले करावे. शुभा लिहिणे वाचणे शिकला. त्यांनी लढाईचे शिक्षण घेतले. शुभाला मावळे मित्र मिळाले. त्यांनी शत्रूवर हल्ले केले. किल्ले जिंकले. मराठ्यांचे स्वातंत्र्य राज्य निर्माण केले. लोक त्यांचा प्रेमाने जय जयकार करतात. एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद. भाषणाचे नाव आहे 15 ऑगस्ट भाषण. तिरंग्याचा अभिमान आपल्यावर होत आहे. शरीराच्या रक्तात चोर केलेला हात आहे. स्वातंत्र्य हे नुसते शब्द नाहीत, ते हजारोच्या बलिदानाचं गाव आहे. आदरणीय मुख्य शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव समर्थ वेरुळ आहे. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. 1947 साली अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे आपल्या देशाचे मोठे योगदान दिले. आज आपण ही अमूल्य भेट दिली आहे. आपण ही जबाबदारी नागरिक म्हणून देशप्रेम, एकता आणि प्रगतीसाठी काम केले पाहिजे. तर स्वच्छता शिक्षण आणि शिस्तीचा स्वीकार करून
शिस्तीचा स्वीकार करून स्वातंत्र्याला आले अधिक महान बनवून आपल्या स्वातंत्र्याच्या एवढे बोलून एवढे बोलून मी माझ्या भाषेचा संपवते. जय हिंद जय भारत. नाव जीवनलाल कंटिलाल आहे. मी आज 15 ऑगस्टबद्दल 2 शब्द सांगणार आहे. तुम्ही 2 शब्द शांत चित्तीने ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती. हा मुजरा मानाचा या भारत देशाला चला देवा सलामी. या तिरंगी झेंड्याला सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट आहे. आपण इथे भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत. प्रथम सर्वांना भारतीय दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. एवढे बोलून मी माझ्या भाषेचा जय हिंद जय महाराष्ट्र. माझा नमस्कार. आज सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव राजू आहे. माझ्या भाषणाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. एक होते शिवाजी, त्यांना भीती नव्हती, जगाची चिंता नव्हती, परिणामात साथ होते आई बहुमताची नव्हती. देशात लाड आणली भगवायची आणि म्हणून रवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय भवन जय शिवाजी. रयतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना माझा मनाचा मुजरा 19 फेब्रुवारी 1630 हा त्यांचा सोन्याचा दिवस मानला जातो. म्हणजे महाराष्ट्र प्रांतातील एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शहाजीराजे भोसले आई जिजाबाईंचे पुत्र शब्दाई पडले अपुरे पडते अशी शोभांची कीर्ती. राजा शोभुनी दिसे शक्ती असे हे छत्रपती. अशा या थोर पुरुषाला माझे कोटी कोटी प्रणव. जय शिवाजी. जय जय जिजाऊ. जय शिवाजी. नमस्कार. माझे नाव हर्षवर्धन विठ्ठल माने. मी आज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तीने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे आई जिजाबाईंनी बाळशोभाला श्रीरामाच्या श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगितल्या. त्या गोष्टी ऐकून शोभालाही वाटले आपण शूर व्हावे, राजा होऊन लोकांचे भले करावे. शोभा लिहिणे वाचणे शिकले. त्यांनी लढाईचे शिक्षण घेतले. शोभांना मावळे मित्र मिळाले. त्यांनी शत्रूवर हल्ले केले, किल्ले जिंकले, मराठ्यांच्या स्वातंत्र्य राज्यावर निर्माण केले. म्हणून लोक त्यांचा प्रेमाने विजय करतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्रवण गणेश करते. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आवर नेम इज क्रंटी. King is of. There are to celebrate our national our country. King is अध्यक्ष. पुढं सर्व माझे नाव सर्वांना स्क्वॉट ताट बसा रे ताट. ए बाळानं बोलायचं नाही कुणी. सर्वांना छान. यानंतर पालकांपैकी कोणाला 15 ऑगस्ट आज भारताचा 19वा स्वातंत्र्य दिन आहे. तरी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वातंत्र्य झाला. त्यावेळी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे आज आपण हे स्वातंत्र्य आपल्याला आपली देश सेवा करण्यासाठी फक्त त्याच्यासाठी प्राणांची आहुती देण्याची काही गरज नाही. फक्त आपली कर्तव्य आपण प्रामाणिकपणे जरी पार पाडलं तरी ही सुद्धा एक प्रकारची देश सेवा आहे.